नाही, काल प्रसार माध्यमांसमोर येऊन त्यांनी जे काही आरोप केले त्या आरोपाच्या पुष्ट्यार्थ कोणताही कागद, कोणतीही तरतूद त्यांनी काही सांगितली नाही. केवळ फक्त पालकमंत्री यांच्याकडून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावरती दबाव येतोय आणि त्यामुळे चिन्ह वाटपामध्ये ते नगराध्यक्ष पदाला आणि बाकी त्यांच्या सदस्यांना ते वेगळं चिन्ह द्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे, अशा प्रकारचे त्यांनी तक्रारी केल्या. पण वस्तुस्थिती काय आहे ही जनतेपर्यंत पोहोचणं खरंच गरजेचे आहे. तर यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने 5 मे 2025 ला एक अधिसूचना जारी केली आणि त्या अधिसूचनेच्या कलम 14 प्रमाणे जर का थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक होत असेल तर त्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी आधी चिन्हाचं वाटप केलं जाईल आणि नगराध्यक्ष पदासाठी जे चिन्ह दिलं जाईल ते इतर सदस्यांना दिलं जाणार नाही, अशी स्पष्ट तरतूद ह्या कलम 14 मध्ये पूर्वी केलेल्या अधिसूचनेमध्ये स्पष्ट करण्यात आलेली होती. निवडणूक निर्णय अधिकारी कालपर्यंत त्या अधिसूचनेप्रमाणेच काम करत होते, त्यांना काम करणं गरजेचं होतं, म्हणून काल त्यांच्यावरती दबाव तंत्र आणण्याचा प्रयत्न केला. पण निवडणूक प्रक्रिया जी आहे ती ह्या राज्यामध्ये लोकशाही पद्धतीनेच चालवली जाते. त्याप्रमाणे निवडणूक आयोगाने काल 25 नोव्हेंबर 2025 लाच एक दुरुस्ती आदेश जारी केला आणि कलम 14 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि त्या दुरुस्तीप्रमाणे अध्यक्षपदासाठीचे जे चिन्ह आहे ते चिन्ह सदस्यांना सुद्धा देता येईल, अशा प्रकारची दुरुस्ती ही काल रोजी झाली. आता ती काय फक्त पंढरपूर नगर परिषदेसाठी नाही तर ती पूर्ण महाराष्ट्रासाठीच जारी केलेली आहे. त्यामुळे काल त्यांनी जे दबाव आणायचा आणि प्रसार माध्यमातून जो काही दबाव आणून किंवा एक चुकीचा मेसेज पाठवायचा जो प्रयत्न केला तो 100% चुकीचा होता. आणि वस्तुस्थिती जी आहे ती रेकॉर्डवरती आहे. आपणही माध्यमांनी त्यांना विचारावं की बाबा कालपर्यंतची ही तरतूद अशी होती, पण तुम्ही कोणत्या बेसवरती म्हणत होता की पालकमंत्र्यांनी दबाव आणला? निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला ज्या काही अधिसूचना आहेत त्याप्रमाणेच काम करावं लागेल ना. मग कालपर्यंतची पोझिशन तीच होती. काल दुपारनंतर हा अध्यादेश आला, त्यामध्ये दुरुस्ती झाली. आता आज जर का त्यांच्या बाकीचे सगळे जर का त्यांचे अर्ज हे नियमात असतील तर त्यांना मिळेल सुद्धा एक चिन्ह. त्यामुळे काल त्यांनी जे केलेले आरोप होते ते बिनबुडाचे होते. कोणताही अध्यादेश, कोणताही तरतूद हे आपल्याला न सांगता केलेले होते. कोणताही अभ्यास केलेला नाही. आपणही माध्यमांनी त्यांना याबद्दल प्रश्न विचारले पाहिजे.